आयकॉन यांचा आपण शुभ सन्मान करतोय. तर सागर दादा सुतार आपण या आपला आम्ही शुभ सन्मान करतोय. 3 षटकाची मॅच, 6 चेंडू, 1 षटक. पहिलाच बॉल प्रताप सकपाळ अलॉंग द कार्पेट खेळला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती. अगदी चितेच्या गतीने वेगात धावत आलाय. त्या दरम्यान दुसऱ्या धावसाठी प्रताप धावलाय, परंतु काय घडलंय, हे रिस्क महागात पडू शकते. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, जीतने के लिए सामने वाले को हराना पड़ता है. सेफ है. लाखो टीमने थोडासा श्वास मोठा घेतला आहे की गेला, परंतु प्रताप सकपाळ अजूनही सेफ आहे. ये रुकताय तो ये ठोकताय. प्रताप सकपाळ लाखो टीमचा कोहिनूर हिरा आहे. या खेळाडूमुळे कित्येक चषकांवरती पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय आणि कित्येक चषकांसाठी पाहिलेली स्वप्न अधुरी राहिलेली सुद्धा हाच खेळाडू या लाखो टीमसाठी पूर्ण करतोय. 4 पारितोषिक, 4 चषक आणि भरघोस पारितोषिक यावेळी उडवण्याचा प्रयत्न. चेंडू स्लोवर हातळला. बघा बेस्ट वर्सेस बेस्ट ज्यावेळेस मुकाबला ठरतो, एकापेक्षा एक थोडासा शेराला 1.25 शेर असतो, कोणी डोक्याने काम करतो. माइंड गेम आहे. क्रिकेट खेळले म्हटल्यानंतर शक्ती आणि युक्तीचा जमवला मेळ, म्हणून मागील मॅचमध्ये प्रताप सकपाळ आणि विवेक शिंदेने केला चांगला खेळ. ही मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आहे. ओवे कॅम्प अक्कलपे टीम कुठेही जाऊ नका, यानंतर आपली मॅच आहे. आपणास विनंती आहे थोडा स्पीडअप घ्या. पहिले षटक हाताळतायत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 2 धावा खर्च केलेत. प्रताप सकपाळ अगेन्स्ट विवेक शिंदे. बॅटर रंगला मॅच मध्ये. उडवण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला. बॅटच्या स्टिकरवरती बॉल आदळतोय. 1 तर पूर्ण केले आणि एकाच धावेवरती समाधान मानलंय. 2 जिल्हा आयकॉन अनेकदा खेळतायत, परंतु ही मॅच तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची. पर्व 3रं आहे आणि पर्व 3रं मध्ये काहीतरी वेगळं पण नक्कीच आढळलंय. हा आमचा इतिहास आहे. ग्रामदैवत श्री जननी मानाई देवी चषक 2026 मान्सून ब्लास्ट. विशाल वरांडे आडव्या बॅटनी फटका खेचलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने धावलाय. 1 तर पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेसाठी नाही, प्रतापने नकार दिलाय. एकाच धावेवरती. रुकेंगे तो भाई ठोकेंगे, रुकना पडेगा. दोनों रुकेंगे तो दोनों ठोकेंगे. 3 षटकांची मॅच. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ. 4 चेंडूचा खेळ झाला. धावा झाले त्या 4. अद्यापही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले या बॅटरने. प्रताप सकपाळ प्रयत्न पूर्णपणे असेल. लोवर चेंडू थोडासा कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या शोधामध्ये बॉल मिस करतोय विवेक शिंदे. रुळे वैभव टीमचा आयकॉन खेळाडू, KSK महाबळेश्वरचा बाहुबली, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन KSK महाबळेश्वर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा खेळत असतो. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. बॉल डी झोर मध्ये. 1 सिंगल त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. यशस्वी षटक क्रमांक 1 पूर्ण होत आहे आणि एका षटकाच्या अखेरीस लाखो टीमच्या धावा झाली. त्या तब्बल फक्त आणि फक्त 5 धावा. चला नेक्स्ट बॉलर लगेच जावा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. लाईट ऑन होतील, फोकस चालू होतील, परंतु मॅच पूर्णच होईल. एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. 4 ग्रुप. 4 ग्रुपमधून 4 संघ क्वालिफाय होतील. 4 पारितोषिकासाठी आपले नाव नक्कीच कोरतील. पहिल्या ग्रुपमध्ये आपण पाहिलं तर यवती टीम क्वालिफाईड झाले. बी ग्रुपमधून कोणता संघ क्वालिफाय होईल यासाठीची ही धडपड, ही मेहनत आणि हा संघर्ष प्रत्येक खेळाडूच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 साठी सचिन शिंदे. ब्लॉकहोलचा बॉल थोडासा बॅकफुटला गेला, खोदून काढलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वेगाने धावतायत. एकच सिंगल धाव. जेवढी स्ट्राईक प्रतापकडे असेल तेवढा प्लस पॉईंट लाखो टीमसाठी राहील, कारण 3 षटकांची मॅच आहे. मागील दोन्ही सामने या दोन्ही टीमचे पाहिले तर दोन्ही टीमने बॅटिंग अप्रतिम केले. सचिन शिंदे
चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. क्रिकेटचं मानक सौंदर्य दाखवणारा फटका, जणू का या फटक्याच्या प्रेमात पडावं असा प्रताप सकपाळचा फटका. बॉल सीमा पार, आलाय तो षटकार. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, हौसला रखे हर दम जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वॉट बॉल, वॉट बॉल, वॉट बॉल. वेगाने हातळला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, सटीक परफेक्ट यॉर्कर. प्रतापच्या पायामध्ये बेड्या ठोकलेत. कभी तेरी तो कभी मेरी, कभी खुशी तो कभी गम, फिर ना ही जुदा होंगे हम. हा क्रिकेटचा खेळ आहे, आज नहीं तो कल वापस मिलेंगे. सचिन, टीमचा टोटल स्कोर झालाय तो 12 धावा. पुन्हा एकदा बॉल थोडासा खाली राहिलाय, प्रतापला पाहिलंय शॉर्ट बॉल, प्रताप खेळतो, उंची उडवली तर चेंडू बॉल सीमा बाहेर प्रताप उडवतो, परंतु त्याच कुठेतरी अँगलने गोलंदाजी अप्रतिम सचिनची राहिली आहे. चेंडू थोडेसे खाली राहत आहेत, बॅट हवेतून फिरते, संपर्क होत नाही. आलाय तो कमबॅकचा हा डॉट बॉल. यावेळेस मोठा फटका आलाय, बॉल हवेत उभा आहे अमोल, बॉलच्या खाली 2 क्षेत्ररक्षक, कॅच अप्रतिम पकडलाय. प्रताप सकपाळ, रस्त्यातला काटा, इडापिडा सन्यपिडा सर्व काही या खेळाडूवरती होतं आणि तीच टळले. या मॅच मध्ये लाखो टीमचा खेळाडू प्रताप सकपाळ येतोय बॅक टू द डगआउट. असं वाटलं की बॉल कदाचित सीमा रेषेच्या बाहेर जातोय, परंतु 2 क्षेत्ररक्षक एका चेंडूवरती झडप मारली, लॉंग ऑन मध्ये पकडला, अप्रतिम कॅच आणि प्रताप सकपाळचा संपवलाय तो खेळ. बॅटर आलाय माघारी.
त्यानंतर चर्चा झाली. एकूण 32 संघ खेळवायचे आयोजकांचं निश्चय पक्का झाला. संपूर्ण विभागामध्ये पॅम्पलेट फिरले गेले आणि त्यानंतर 32 संघांनी आपली नाव नोंदणी केली आणि 32 संघांनी सहभाग सुद्धा या स्पर्धेमध्ये नोंदवला गेला आहे. पहिली 2 पर्व खास झाली. आयोजकांनी ज्याप्रमाणे आयोजन केलं होतं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची तारीफ झाली. संपूर्ण ग्रामस्थांचं नाव झालं, गावचं नाव झालं आणि त्यानंतर अनेक विभागामधील प्रत्येक संघांना माहिती पडलं की या गावची स्पर्धा काहीतरी खास असते, या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला हवा आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्या सर्व संघांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण 2 दिवसीय स्पर्धा 32 संघ खेळवणं थोडंसं डिफिकल्ट असतं. पावसाळी रेनी सीझन आहे, परंतु त्यातूनही आपण काही सामने 4 षटकांचे खेळवले. त्यानंतर वेळोअभावी आपल्याला सामन्यांमध्ये षटकांमध्ये थोडासा बदल करावा लागतो. हे 2 सामने आपण 3 षटकांचे खेळवणार आहोत. लक्ष्य छोटंच आहे, परंतु पाठलाग करणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. विवेक शिंदे आणि प्रवीण सकपाळ ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रवीण सकपाळ आपण सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. गावडोशी गावचा हा खेळाडू. विवेक शिंदे आणि प्रवीण सकपाळ 26 धावेंचा पाठलाग करण्यासाठी बॅटला धार लावून मैदानामध्ये दाखल झालेत. चला स्पीडअप घ्यायचा लाखो टीम. क्षेत्ररक्षण आपण सजवा आणि आपला गोलंदाज मैदानामध्ये सज्ज करायचा आहे. 18 बॉल आणि 26 धावेंचं मापक असं लक्ष. काही मोठे फटके आले तर मॅच अगदी वेळ वाचवताना कमी होईल. जलद गतीने मॅच पूर्ण होईल, परंतु डॉट्स आले, विकेट्स आले तर मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकते. सव्वीस धावेंचं लक्ष. चला स्पीडअप घ्या बॉलर प्लीज. विशाल वरांडे, पाटण एक्सप्रेस पाटण तालुक्याकडून बिलॉंग करतात. ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून आज मॅचमध्ये खेळत आहेत, त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. चला थोडा स्पीडअप घ्या प्लीज. विशाल वरांडे. स्ट्रायकिंगला विवेक शिंदे, ज्यांनी मागील मॅचमध्ये पाऊस नव्हता परंतु षटकारांचा पाऊस पाडला. तोच KSK महाबळेश्वरचा ब्रँड, KSK महाबळेश्वरचा बाहुबली विवेक शिंदे. पहिलाच बॉल, फसलाय फटका, बॉल हवेमध्ये, चुकी केली, खराब चेंडू होता, त्यावरती अतिघाई संकटात नाही या म्हणीचं उल्लंघन केलं. आवश्यकता काय होती, सोडून दिला असता तरी वाईट बॉल आला असता, परंतु बॅट टाकली, डोक्याला ताप दिला आणि विकेट दिले. विवेक शिंदे बाहुबली झिरोचा चष्मा डोळ्यावरती लावून हलक्यामध्ये माघारी परतलाय. चला नवीन बॅटर लगेच मैदानात दाखल व्हायचे प्लीज. अमोल शिंदे, जर्सी क्रमांक 85. चला स्पीडअप घ्या प्लीज. नाखुश असतील विवेक शिंदे, कारण पहिल्या मॅचचा जो परफॉर्मन्स होता तोच याही मॅचमध्ये पाहायला मिळेल असं वाटलं, परंतु विशाल वरंडेने आपलं कौशल्य दाखवलंय, आपला क्लास दाखवलाय. विवेक शिंदेला कुठेतरी आपल्या जाळ्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला, ट्रॅप रचला गेला आणि त्या ट्रॅपमध्ये बरोबर विवेक शिंदेला पकडलाय. मोठा मासा रस्त्यातला काटा साईडला केलाय. मॅचच्या मध्ये मोकळा श्वास घेण्याची एक बाजू खोलली आहे. अमोल शिंदे मैदानात दाखल झालेत. 26 धावेंचा जुनी लक्ष आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. ओवे कॅम्प अक्कलपेट टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. वेगाने चेंडू हातळलाय, वेगाने चेंडू हातळलाय. पंच आमच्याकडे कॉल करतायत, हा वाईट बॉल आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक वाईट, एक सिंगल धाव दिले. फटक्यामध्ये पॉवर नाही, एक सिंगल धाव मिळेल, त्यापेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही आहे. सिंगल्स डबल्सने मॅच बनवू शकते का? हो तर बनवू शकते. एखादा खराब चेंडू प्रत्येक षटकामध्ये येत असतो आणि त्या एका खराब चेंडूवरती एखादा 6 एखादा 4ला तुमचा स्कोर लेवलमध्ये येईल.
डॉट्स येण्यापेक्षा सिंगल डबल्स हा पर्याय चांगला राहील, कारण लक्ष छोटंच आहे. मोठा फटका खेचलाय क्षेत्ररक्षक, फटका बसलाय बॉलच्या खाली. सुशांत कॅच, विन द मॅच. पकडलाय कॅच आणि बॅटर प्रवीण सकपाळ यांचा संपला खेळ. झिलाय कॉन येतील बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर विनायक शिंदे. थोडस वातावरणामध्ये बदल झालाय, अंधार झालाय, काळोख होतोय. चेंडू बॅटवरती थोडासा स्लो येतोय, बॉल हवेमध्ये तरंगताना 2 कॅच लाखवड टीमने अप्रतिम टिपलेत. एक स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेटच्या मधोमध कॅच पकडला. तर लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध्ये कॅच. ज्याप्रमाणे कॅचेस पकडतायत जिंकण्याची आशा. आशा कधी सोडायची नसते, कारण शेवटच्या बॉलपर्यंत जिंकण्याची हिंमत ठेवा. क्रिकेटचा खेळ आहे. आपण पहिलाच सामना पाहिला, 1 बॉल 1 ची मॅच गमावली आहेर टीमने. चला स्पीडअप घ्या प्लीज. पावसाचं आगमन झालंय, संध्याकाळचं सत्र. एखादा 6 आला, एखादा 4 आला तर मॅचची कमी पूर्णपणे भरून काढली जाईल. वेगाने चेंडू हातळलाय, अंधार झालाय, अंधाराचा फायदा. तर पाऊस देखील आलाय, त्यामुळे वेग चेंडूचा वाढेल पर्यंत त्याला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. कोण जिंकेल ही मॅच, रोळे वैभव की लाखवड? चला स्पीडअप घ्या प्लीज. पहिले षटक हाताळतोय, अजूनही 14 बॉल आणि 24 धावेंचं लक्ष आहे. विशाल वरांडे काय स्पेल हाताळलाय. 4 चेंडूमध्ये 2 धावा आणि 2 विकेट्स. पावसाचं आगमन, अंधार आलाय, सन्नाटा छाया था इस मैदान में. रंगत आएगी इसके बाद. कौन जीतेगा ये मैच? पुन्हा एकदा फटक्याच्या शोधामध्ये बॅटची एज लागते, बॉल जागेवरून कुठेही जात नाही. आलाय तो डॉट बॉल. चला स्पीडअप घ्या, अजून एक मॅच खेळायची आहे. पूर्णपणे काळोख झालाय, पावसाचा वेग देखील वाढण्याची शक्यता आहे. यानंतरची मॅच अजूनही खेळायची आहे. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. 5 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. अजूनही 13 चेंडू आणि 24 धावेंची आवश्यकता आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावेच लागतील, प्रयत्नांशिवाय यश भेटत नसतं आणि प्रयत्न तुम्हाला पूर्णपणे करावे लागतील. विशाल वरांडे शेवटचा बॉल. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आलाय तो डॉट बॉल. काय शतक हातळलंय, 2 विकेट्स आणि 2 धावा. सातारा जिल्हा आयकॉन विशाल वरंड्याची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय गोलंदाजी हातळल्या. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच. जो जीतेगा वही बनेगा इस मॅच का सिकंदर. त्याला स्पीडअप नकोय. लाखवड टीम स्पीडअप घ्या प्लीज. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, अंधार झालाय. लाखवड टीम आपणास विनंती आहे. 12 चेंडू आणि 24 धावेंचं अद्याप लक्ष्य, म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावेंची आवश्यकता आहे. मौसम बदल गया, मैच की कहानी बदल जाएगी. मौसम बदल गया, मौसम बदल गया. अभी शोर मचेगा. कोण जिंकेली मॅच. दिवसभर सुके असलेले कपडे काही वेळासाठी ओले करावे लागलेत. 12 चेंडू आणि 24 धावा. बॉलर नेम सांगा. वेगाने हातळला, पायावरती आदळला की बॅट वरती आदळला, परंतु धावेसाठी वेगाने धावलेत. एकतर पूर्ण केली, दुसऱ्यासाठी वेगाने धावलाय. भाग मिल्का भाग. धावांसाठी धावा धाव रुळे वैभव टीमला करावी लागते. एक शॉट आहे, 22 आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्ञानेश्वर. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2-2 धावा हवेत. सिंगल डबल्स मॅच बनेल. (11-22).
फटक्यामध्ये ताकद नाहीये, परंतु 2 धावा बनवू शकता. क्षेत्ररक्षक वेगाने धावला, एक तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा पूर्ण होत आहेत. मजा येणारे मॅच लागते शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे डबल धावा येत आहेत. इक्वेशन आहे तेच आणि त्याच पद्धतीची बॅटिंग चालली. डॉट्स हवेत लाखवट टीमला विजयासाठी, तर धावा हवेत रुळे टीमला विजयासाठी. कोण कोणावरती बाजी मारेल, कोण जिंकेल ही मॅच आणि कोण जाईल एक पाऊल पुढे. ओवे कॅम्प अख्खाल या टीम सोबत 2 हात करेल क्वालिफाईड मॅच मध्ये. पायावरती टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक होलचा चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने स्क्वेअर लेग मधून वेगाने येतो, एक तर पूर्ण केले. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. गोलंदाजाने डोक्याला हात लावला. क्या करे भैया, करेंगे तो क्या करेंगे. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा तर येत आहेत. त्या 3 चेंडूमध्ये जर अजून 12 आल्या तर रात्री शिल्लक 12. आता 9 चेंडूंनी 18 धावेंची आवश्यकता आहे. पावसाचा वेग वाढलाय, हवेचा वेग अपोजिट आहे. बॉल हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळेल. 6 पेक्षा सिंगल डबलचा गेम कधीही कामाचा ठरतो. सोडून दिलाय. होय, पंच सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. लेग स्टंप सोडला, वेगाने हातळतोय. वेगाने बॉल जर बॅट वरती आला तर त्याच वेगाने बॉल सीमारेषेच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळू शकतो. वेग कमी ठेवा, लाईन लेंथ हवे, त्यातून तुम्हाला थोडासा डॉट आला, एखादा कॅचची संधी बनली तर प्लस पॉइंट राहील या लाखवट टीमसाठी. बॉल डी मध्ये एक सिंगल धावले. चेंडू बाहेर येणं झालाय, परंतु फलंदाजाचं मी कौतुक करेल. प्रत्येक बॉलवरती धावा घेण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल डबल. चला स्पीडअप घ्या प्लीज. अजूनही मॅच 8-16 धावा 8 चेंडू. या षटकातील हे 2 चेंडू महत्वपूर्ण असेल. डॉट्स येत नाही आहेत. डॉट आला तरच कुठेतरी कमबॅक होईल. आणि आता मागील षटक एक 6 बॉल शिल्लक राहतील आणि 6 मध्ये जरी 12 राहिल्या तरी प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावेची सरासरी अजूनही राहील. चला स्पीडअप घ्या प्लीज. स्पीडअप घ्यायचं आहे. पंचांना विनंती, आपण वॉर्निंग देत राहा खेळाडूंना. संध्याकाळचं सत्र पूर्णपणे अंधार झालाय, परंतु मॅच होणार. मॅचेस अजूनही एक मॅच होणार आहे. ज्ञानेश्वर यावेळेस डॉट आलाय, यावेळेस डॉट आलाय. थोडंसं कमबॅक केलंय. फलंदाज बाद यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. थोडंसं डॉट आला आणि विकेट देखील प्राप्त केली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. चला वेगाने जावा. सचिन शिंदे बघा, पाठीमागून जर असं पाहिलं तर असं वाटतं की करण अंबाला आहेत. हाईट, फिटनेस, त्याचप्रमाणे खेळ कशा प्रकारे राहील तो देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. 7 चेंडू आणि 16 धावेंची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या प्लीज. टीम मीटिंग नको आहे. रुळे टीम आपणास विनंती आहे. बॅट्समन मैदानात दाखल झालेत. लाखवट टीम प्लीज आपण टीम मीटिंग घेऊ नका. लास्ट टू गो. या षटकातला हा शेवटचा बॉल. महत्वपूर्ण हा चेंडू असेल. डॉट आला तर चेंडू 10 राहतील शिल्लक, त्यात 16. परंतु एखादा 6, एखादा 4 डबल्स आल्या तर थोडा कमी धावा शिल्लक राहतील. लढण्यात की ताकद राहील. बॉल बाहेर जाणं कठीण आहे. पाऊस वेगाने, तुफान आहे. या रस्त्या पावसामध्ये थंडगार झालेल्या शरीरामध्ये कुठेतरी मोठा फटका येईल का, परंतु नाही. डी मध्ये ट्रॅव्हल होतोय. आले ते एक सिंगल. आता राहिले 6 चेंडू, धावावे त्या 15 धावा. चला लाखवट टीम टीम मीटिंग नको आहे प्लीज. आपला बॉलर लगेच मैदानात दाखल करा. मौसम बदल गया, मैच की कहानी बदल गई. कोण जिंकेल, कोण हरेल. 6 चेंडू आणि 15 धावेंचं लक्ष. संपूर्ण दिवसभर पाऊस नव्हता, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये पाऊस आलाय. संपूर्ण क्रीडांगण ओलं चिक झालंय. चला स्पीडअप घ्या प्लीज लाखवट टीम. भाऊ अजून एक मॅच खेळायची आहे.
विनायक शिंदे 3 चेंडूंना सामोरे गेलेत आणि एकही धाव त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आली नाहीये. तर नॉन स्ट्राईक एंडला सचिन शिंदे त्यांच्या बॅटमधून 1 चेंडूच्या पाठीमागे 1 धाव. 6 बॉल 15चं इक्वेशन, हे समीकरण, हे संकट दोन्ही टीमवरती अजूनही गिरकी घेत आहे. बळीराजाचं नक्कीच मन भरावून जातं ज्यावेळेस पाऊस येतो. बॉलर नेम सांगा. प्रतीक मैदानामध्ये दाखल झाले. 6 आणि 15ची मॅच आहे. चला प्लीज प्रतीक भाऊ, अभि वर्कआउट करायची वेळ नाहीये, आता रिझल्ट हवाय. 6 बॉल आणि 15ची मॅच. प्रतीक सकपाळ, विनायक स्ट्रायकेटला पाहायला मिळत आहेत. फटका तर काही खास नाहीये, परंतु एकच धाव येईल. सचिन यांच्याकडे पूर्णपणे आता मॅच ओझ आहे. पाच चेंडू आणि 14 धावांचं समीकरण अद्याप आहे. 5 चौका, 5 14, 1 चौकार 1 षटकार. काय होईल मॅच मध्ये नाहीये. सुरेख चेंडू हाताळतोय, वेगवान गोलंदाज आहे, परंतु वेगासोबत टप्पा देखील तेवढाच महत्वपूर्ण. डॉट्स आलाय, परंतु डी मध्ये जाईल, 1 सिंगल धाव मिळेल. म्हणजे अजूनही समीकरण राहिले ते 4 आणि 13. 4 चेंडू 13 धावा, 13 धावा 4 चेंडू. 1 आला तर मॅचला रोमांचक येईल. प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय, कोण जिंकेल मॅच. रुळे वैभव की लाखवड, आणि कोण खेळेल ओव्हर कॅम्प अक्कल या टीम सोबत क्वालिफाईड मॅच. 4-13. सचिन शिंदे ऑन स्ट्राईक. डॉट आलाय, डॉट आलाय, चांगली गोलंदाजी. बॉल अगदी टप्प्यावरती हाताळतोय. इथे वेग कमी होता, पडल्यानंतर बॉलने बाउन्स घेतला नाही, चेंडू थोडासा खाली राहिला. आलाय तो डॉट बॉल. 3-13ची मॅच. तीन 13 धावा. 13 की मेरा हा सामना कोणाचा. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. 1 सिंगल धाव येते. लेग बाईट्स मध्ये 1 सिंगल धाव आले. 2-12. 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता. हा रेकॉर्ड, हा इतिहास काय घडेल या मॅच मध्ये. पाऊस गेलाय, पावसाने वेग दिला, धावेंचा वेग कमी झाला, आता पाऊस थांबलाय आणि या 2 चेंडूमध्ये 2 ब्लास्ट आले तर मॅचची कहाणी रुळे टीमच्या बाजूला पूर्णपणे झुकली जाईल. 18-26 ची मॅच. 2 चेंडू आणि 12 वरती आले. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु नशीब आहे खराब. बॉल निघून जातोय. 1 बाउन्स सीमा पार. येतील त्या 4 चौकार. आता 1 चेंडू आणि 8 धावा. अक्कलपेट टीमचे कॅप्टन. 1 बॉल 8 ची मॅच आहे. चला टाइमपास नकोय प्लीज. एखादा वाईड, एखादा नो, त्यावरती एखादा मोठा स्ट्रोक. मॅच मध्ये कहाणी बदल हा क्रिकेटचा खेळ, इथे काही घडतं. 1 बॉल 8 ची मॅच. वाईड नो आला तर मॅचला मजा येईल. चांगला चेंडू हाताळलाय आणि मॅच जिंकले रुळे वैभव टीम. कॅप्टन या लगेच टॉसला. रुळे वैभव टीम कॅप्टन, माफ करा लाखवड टीम कॅप्टन या लगेच. लाखवड टीमचे कॅप्टन आपण लगेच या टॉस साठी प्लीज. चला टॉस आपण करतोय. दीपकजी साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गणेशजी गुप्ते साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. चला टॉस साठी लगेच या. लाखोड टीमचे कॅप्टन.
टॉस अकालपे टीम ऑन द टॉस. लगेच क्षेत्ररक्षण आपण लावणार आहे की बॅटिंग आहे? क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. 3 षटकांची मॅच आहे. चला लाखवड टीम आपण सलामी जोडी आपली मैदानात दाखल करा. तर ओवे कॅम्प अकालपे टीम आपण क्षेत्ररक्षक लगेच सजवून घ्या. तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. अंधार झाला तर तुम्हालाच नुकसान होईल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच